दिवसाचा शेवट एवढा खराब होईल असं वाटलंही नव्हतं. आता इथे सकाळ-सकाळ मी सकाळची कामे आवरत होती. तसं तर मला आज काही जास्त काम नव्हतं, कारण आज स्वयंपाक कमी करायचा होता. त्यामुळे आज सगळं काही निवांत चाललं होतं आवरायचं. साडी आहे ना, ती माझी पहिल्या संक्रांतीची साडी आहे. खरं तर मी घ्यायला काहीतरी वेगळं गेले होते आणि काहीतरी वेगळंच घेऊन आले होते. ती खूप मोठी स्टोरी आहे. एका दिवशी निवांत सांगेन. तर काल मी जे हे आवळे ठेवले होते साखरेमध्ये, सकाळपर्यंत त्या साखरेचं पाणी झालं होतं. त्यामुळे ते सगळे वरती काढून घेतले आणि सुकायला ठेवून दिले. तसं तर ऊन नव्हतं, पण थोड्या वेळातच ऊन येईल त्यामुळे लवकरच ठेवून दिले होते आणि बाकीची कामे करायला खाली आले होते. आता यांची तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळे यांना कोमट पाणी करून दिलं होतं पिण्यासाठी आणि त्यानंतर ना परत काही आवळे ना मी उकडण्यासाठी ठेवून दिले होते, कारण याचा ना मला आमलाप्राश करायचा होता. आता तुम्ही म्हणाल, हे आमलाप्राश म्हणजे काय आहे? तर इथे मी जसं केलं आहे ना तसंच करायचं आहे. तुम्हाला जर यामध्ये समजलं नसेल तर कमेंट करा. डिटेलमध्ये मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल की आमलाप्राश कसा करायचा असतो. पण खरंच खूप छान आहे, टेस्टला एकदम इम्युनिटी बूस्टर आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही. आणि तोपर्यंत साईड बाय साईड मी स्वयंपाकाची पण तयारी करून घेतली होती. आता दोघीच होतो जेवणासाठी, त्यामुळे फक्त मी डाळ खिचडीच बनवली होती. आणि एखादं काम करायला गेले आणि माझ्याकडून काही गडबड झाली नाही, असं तर कधी होणारच नाही. तर हे बघा, हे जे होल्डर आहे ना, ते माझ्याकडून तुटलं होतं आणि अख्ख्या दिवसाची वाट लागली होती माझ्या आणि असा माझा दिवसाचा शेवट एकदम खराब झाला होता.